नमस्कार मित्रांनो, मी ओमकार तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन ब्लॉगमध्ये। तर मित्रांनो, मी तुम्हाला काल बोललो होतो की पीसीचं काम काय झालं नाही। पीसीचं काम झालं आता। मागाशी कॉल आलेला, तो बोलला की ये म्हणून बघून जा। तर पीसी हँग होत असेल तर आपण त्याला रिटर्न बोलू। आता जाऊन चेक करतो, कारण आपल्या आरती लाईव्ह करताना जरा प्रॉब्लेम यायला नको म्हणून जरा ते पीसीचं काम केलेलं आहे। तर मागाशी कॉल आला होता। आता मग जातोय दीपराजला घेऊन जातो, त्याच्या घरी जाऊया पहिला आपण, त्याला घेऊन मग मंदिरात जाऊ। मित्रांनो बघा, आपण सुपरच्या बाजूनीच रोड आहे, त्याच्या इथे जायला त्या साईडने पण रोड आहे, पण इथून जवळ पडते एवढा सब मंदिराच्या इथनं फिरून जायला लागेल, म्हणून इकडून जातोय। आता तुम्हाला दाखवतो बघा, अजून काय बारीक सुरीक कामं असतील मंदिरातली ते पण आज दाखवतो तुम्हाला। आणि परत संध्याकाळी डेकोरेशन करतील ते पण तुम्हाला ह्याच ब्लॉगमध्ये बघायला भेटेल। काल झाला होता अर्धा, हे बघा। बघूया आता घरी आहे काय तो। हा बघा दीपराजचं घर। तर मित्रांनो हे बघा, आता इकडून जातोय, इकडून मंदिर जवळ आहे। मागे तुम्हाला दीपराज दिसत असेल, त्याला आता उठवलं, म्हणजे तो पण झोपला होता, आता उठवले त्याला आता घेऊन जातोय। बघूया आता काय काय परत जर काम निघालं पीसीचा तर करू, पण शक्यतो व्हायला पाहिजे, चान्सेस जास्त आहेत की काम म्हणजे होईल, हँग होणार नाही पीसी। आता जातो। तर मित्रांनो आम्ही आता मागून जातोय, हे बघा मला दिसत असतील नारे आणि दीपकदाय, हे बघा सगळेजण बसलेले आहे बघा काम करून। हे बघा इथं का वहिनी, हो येते वहिनी। आणि हा मंदिर आहे बघा, अजून आतमध्ये जाऊन चेक करतो आम्ही। इकडे चल ये बघा, दीपक जिकडे आहेत सगळे। हे बघा आम्ही आता मी जातोय, म्हणजे चेक करतो काय प्रॉब्लेम आहे तो। मागच्या डेकोरेशन बघा कालचा तुम्ही बघितला आहातच, अर्धा झाला अजून बाकी आहे करायचा, तो आज होईल रात्री। बघा इथे काम आहे आपला, हे बघा ह्या पीसवरती आपल्याला बघायचं आता प्रॉब्लेम येतोय का नाही ते। हे बघा हे मंगळागौर आहे, त्यांचे हे आहेत ग्रुपची नाव आहेत, हे बघा मग दिसत असेल। मंगळागौर पण आहे बघायला, तुम्ही बघितला आहातच टाइम टेबलमध्ये, हे बघा। काय इकडे मंदिर आपला शैलेश इथं बसला यार, शैलेश विचारत बाहेर आहे। तर मित्रांनो मी बघितलं, म्हणजे ओके सर, काय प्रॉब्लेम येतात, पीसी हँग होत नाही, ओपन पण लवकर होतोय, सगळं ओके, आता काय टेन्शन नाही आहे, ठीक आहे। नाही बघा इकडे पण काम चालू आहे, डेकोरेशनचं आहे बघा, आणि तिकडे पण काम चालू आहे, तुम्हाला आवाज येत असेल मशीनचा। आता आतमध्ये जातोय, हे बघा काल नुसते फक्त बांबू टाकले होते, आता जवळपास सगळे झाले, तुम्हाला दिसत असेल व्यवस्थित। हे बघा इकडे दाखवतो तुम्ही, इकडे हे बघा काल मग बोलतो अजून म्हणजे चालू आहे काम इथे, हे बघा सगळं। परत इकडे हे बघा, हा काय एसपी एडिटर, हे बघा मग दिसत व्यवस्थित। एवढे सगळेजण आता आलेले आहेत म्हणजे दुकान इथे, त्या उद्या तुम्हाला पूर्ण हा पॅक दिसेल भरलेला पूर्ण प्रॉपर। हे बघा एक व्ह्यू बघा, हे बघा
उद्या म्हणजे 3 तारखेत तुम्हाला बघायला भेटेल. 3 तारखे मी तुम्हाला दाखवीनच. हे बघा जातो कुठे. हा मंदिर बघा असं वाटतं कडक एकदम खतरनाक. बघा आता पावसाचं वातावरण दिसतोय. हे बघा काल काय पाऊस पडला नाही पण आज पाऊस पडले चान्सेस जास्त आहेत. गडगडतोय. हे बघा दिसत व्यवस्थित. आणि मग तिथे कापड टाकलं की झालं मग पूर्ण दुकानं रेडी होतील एकदम प्रॉपर मध्ये. हे बघा आजी. हे बघा आई पण काम करते. तर मित्रांनो आम्ही आता खेळला जातोय. जर एक काम आहे गाडीचा तो करून येतो रिटर्न म्हणजे तुम्हाला दाखवायला. हे मंदिरातली कामं अजून चालू आहेत. बारीक म्हणजे जवळपास कामं झाली आहेत. थोडीफार कामं राहिली आहेत ती करतायत. संध्याकाळमध्ये होईल. जातोय आता. गाडी कुठे आहे. गाडी तुला माहिती मंदिर. इकडे पण काम चालू मला दिसत असं व्यवस्थित. आहे बघा भेटली काय. तर मित्रांनो काम झाला होता. तितक्यात पाऊस हा तुम्हाला दिसत असेल. जोरात पाऊस आलाय. आम्हाला वाटलं नाही पाऊस येत पण आलाय. तिथंच गाडी दाखवून देतो. बघा मी मागे बसलोय. खेळातलं सगळं काम झालं मित्रांनो. आता जातो मी मंदिरात रिटर्न. तर मित्रांनो आम्ही आता मंदिरात पोहोचलो. जस्ट भिजत पाऊस तुम्हाला दिसत असेल. पाऊस आलाय जो. हे बघा मंदिर बघा आता कडे वाटतंय खतरनाक बघा. मित्रांनो पूर्ण भिजलो मी पण. डेकोरेशन पूर्ण भिजला. टायमवर पाऊस आला मोक्यावर. येतो रिफ्रेश मागणं. तर मित्रांनो हे बघा बाकीचं डेकोरेशनचं काम चालू झालंय. परत गेट सजवायचं पूर्ण काम चालू आहे. बघा सागर दादा आणि नाऱ्या 2 जण आहेत. हे बघा नाऱ्या इकडे आणि सागर दादा काकी बघा आपली. डेकोरेशनचं काम सगळं चालू आहे इकडे. बघा मला दिसत असेल व्यवस्थित. बाहेर पाऊस पण खूप केला आहे. तुम्हाला दाखवतो मी. 1 मिनिट बाहेर जातो. पाऊस चालूच आहे. मक्यावरती पाऊस आला आहे. हे बघा खूप पाऊस केला पावसाने. तुम्हाला दिसत असेल. हे बघा बघा कसला पडतो खतरनाक. असं वाटतं संध्याकाळचे 7 वाजलेत पण 5:30 वाजलेत. पाऊस बघा कसा जोरात पडतोय. पूर्ण काळोख केला नाही बघा. मग दिसत असेल व्यवस्थित. पूर्ण काळोख केला पावसाने. हे बघा मला दाखवतो आतमधला व्ह्यू. हे बघा संध्याकाळी 7 वाजले असं वाटते पण 7 नाही वाजले. 6 वाजले. 6 पण नाही वाजले. हे बघा. तर मित्रांनो मी आता मंदिरात आलो तो जरा वेळ बसलो आणि बाहेरचा व्ह्यू बघा कसा झाला. 1 नंबर. सगळा सोनेरी एकदम ऑरेंज. हे बघा
ढग पण कसं कळत दिसा एकदम ऑरेंज ऑरेंज खतरनाक वाटतो. हे बघा हे बघा. तर मित्रांनो मी आता जस्ट जेवलो आणि वरती आलो. म्हणजे 9:30 पावणे 10 वाजले असते मला वाटते. तुम्ही मंदिर बघितलं किती भारी आहे, तो खतरनाक वाटतो एकदम. अजून काम चालू आहे, मी तुम्हाला दाखवतो. तिथे जातो आहे आता, साफसफाईचं काम चालू आहे. उद्याचा दिवस फक्त मध्ये आहे, परवापासून कार्यक्रम चालू होतील. तर मित्रांनो मंदिराची पूर्ण लायटिंग करून झाले. हे बघा तुम्हाला दिसत असेल भक्त निवास वरती पण लायटिंग लावून झाले कंप्लीट पूर्ण. खतरनाक वाटते एकदम एक नंबर. हे बघा बघा मित्रांनो मला दिसते साफसफाई चालू आहे सगळी. हे बघा हे बघा तर मित्रांनो ब्लॉग एंड करायचा राहिला होता. आणि हा उद्यापासूनचे 9 ब्लॉग तुम्हाला ह्या चॅनलवरती बघायला भेटतील. कारण आजचा दिवसमध्ये आहे, उद्यापासून आपली दसरा चालू होईल. उद्या पहिला दिवस आहे. उद्याच तुम्हाला संध्याकाळपर्यंत ब्लॉग भेटेल. आणि ब्लॉग कसा वाटला नक्कीच सांगा. सोबत लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. म्हणजे 9 दिवसाचे 9 ब्लॉग तुम्हाला डेली बघायला भेटतील. बाय.